वेलकम टू बॉटॅनिकल गार्डन. संध्याकाळपर्यंत आज फोटो सेशनच आहे वेगवेगळ्या फुलांबरोबर. आणि तर नेक्स्ट स्पॉट आलो आहे टी फॅक्टरी आणि इकडे आहे चॉकलेट फॅक्टरी आणि गर्दी. दिस इज दोडापेटा पीक व्ह्यू टॉवर आणि वाव उटी शहर तुम्ही बघू शकता. इथून मस्तच व्ह्यू आहे ना. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि उटीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आहोत ते उटीमध्ये आणि उटीमध्ये आज एवढं छान वातावरण आहे ना. सकाळी मस्तपैकी थंडी पडलेलीच आहे, थोडं धुकं पण होतं. आणि आत्ता आपण निघालो आहे ते दोडापेटे पीकला. ओके, हा वन ऑफ द हायेस्ट पीक आहे उटीमधला. आणि जरा इकडे जाण्याचा जो रस्ता आहे ना तो एकदम चढणीचा रस्ता आहे. तर त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर तयार झालो आहे. सकाळी अजून पण थंडी आहे. ॲक्च्युली रूममधून बाहेर पडावं असं वाटत नव्हतं आणि स्पेशली तरी आमच्या बाल्कनीमधूनच आम्ही तिथेच टाईम स्पेंड करत होतो. पण म्हटलं लवकर निघूया, कारण आज तिथे जाताना कसं आहे की चढ असल्यामुळे कधी कधी क्लच प्लेटचा वगैरे इश्यू होऊ शकतो ट्रॅफिक लागलं तर. म्हणून लवकर जाऊ. आणि त्यानंतर मग आपण आज काय काय बघणार आहोत प्रेरणा? आज आपण उटी लेकला जाणार आहे. त्याच्याशिवाय बोटॅनिकल गार्डन, त्याच्याशिवाय कर्नाटका गार्डन म्हणून पण रोज गार्डन वगैरे आहे. नंतर मग आपल्या टी फॅक्टरी म्हणा, चॉकलेट फॅक्टरी म्हणा. ओके, सो बेसिकली इनिशियली वी आर थिंकिंग की आपण कुंदूर पण एक्सप्लोर करूया. पण मला असं वाटतं जेव्हा मी असे पॉईंट कम्पेअर करायला लागलो ना तर ऑलमोस्ट सिमिलर पॉईंट आहेत. आणि एक तासभर जा तासभर या, त्याच्यापेक्षा कसं उटीमध्ये उटीमध्ये मस्तपैकी रिलॅक्समध्ये आपण सकाळी आता निघालो, बाहेर पडला, आपण संध्याकाळी आरामात फिरत राहूया. इकडेच जेवढं होत राहील तेवढं. बाहेरच लंच वगैरे करायचं आहे, शॉपिंग करत राहूया. तर चला आता निघूया आता दोडापेटा पीकला जायला. रेडी? येस. आणि बघा ना, समोरच एक टी फार्म आहे. ओके, सो त्याच्यावरती आत्ताच त्यांनी लागवड केलेली आहे. तर बघा, त्यांनी मस्तपैकी असं पाणी वगैरे देण्याचं काम चाललं आहे त्यांचं. आणि थोड्या दिवसामध्ये मग हे पण भरेल. इथे खाली पण बघा ना मस्त अशी फुलझाडं वगैरे झाडं वगैरे लावलेली आहेत. आणि इथे असं सो आमच्या बाल्कनीमधून पण तोच व्ह्यू दिसतो. तुम्ही बघितला असा लास्ट व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला संध्याकाळी इथं दाखवेनच. आता हे आमचं इकडे हॉटेल आहे छानपैकी आणि इथेच गाडी पार्क केली आहे. तर आता जास्त वेळ काढूया नको, निघूया आता चला. आणि हॉटेलमधून बाहेर पडलो आणि समोरच बघा ना आपलं मेन उटी दिसतंय. उटीचा मेन बाजार. ओके, आता तिथून आपला राईट मारायचं आहे आणि तिथून मग बाजार चालू आहे. ओके सर, सगळं जवळजवळच आहे उटीमध्ये. 5 किलोमीटरच्या अंतरावरती ते सगळं आहे. आणि ती उंचावरची घरं बघा ना का ऑसम वाटतात ना. आणि त्याच्यामध्ये अशी चहाचे मळे. ओके, सो आता थोडं ट्रॅफिक दिसायला लागेल आहे. तर त्याच्या आधी आपण निघूया आणि पोहोचूया दोडापेटा पीक वरती. चला. सो बघा, आपण आलो पण उटीच्या मेन बाजारमध्ये. आणि या उटीच्या मेन बाजारमध्ये तुम्हाला बघा बरेच हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. काल मी इकडेच जेवलेलो. हे जे रेस्टॉरंट आहे ते म्हणजे दुपारचं म्हणतो मी तुम्हाला, द हॉर्नबिल रेसिडेन्सी. तर इथे हॉटेल्स भरपूर आहेत. ओके, आणि फक्त इकडचं हॉटेलचं एवढंच आहे, जरा रूम्स वगैरे चांगले असले तरी जरा व्ह्यू कमी आहे, जरा शांतता कमी आहे. पण सगळं वॉकेबल पण आहे. आता तुमच्यावरती चॉईस आहे की तुम्हाला कुठे राहायचं आहे. तुम्हाला जर शांत राहायचं असेल ना तर तुम्ही 1-2 किलोमीटर लांब वरती जाऊन राहू शकता. अदरवाईज तुम्ही मेन बाजारामध्ये पण तुम्ही स्टे करू शकता. हे बघा आता समोरच आहे बघा, आता ग्रीन लीफ वगैरे, बोर्डिंग अँड लॉजिंग रेस्टॉरंट. तर तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज पण मिळून जातात. आणि सगळं हे एवढ्याच स्क्वेअर किलोमीटरमध्ये आहे, 5 स्क्वेअर किलोमीटरमध्ये. आता बघा, आता आपल्याला परत थोडंसं उतरायचं आहे आणि मग थोडं उतरून आपण राईटला जाणार आहोत. लेफ्टला गेलो तर पुढे बॉटॅनिकल गार्डन किंवा उटी लेक हे सगळं लागायला लागतं. आणि जरा एकदा दुपार झाली ना की लोक यायला लागतात आणि मग ट्रॅफिक पण वाढायला लागतं. संध्याकाळपर्यंत असतं ट्रॅफिक. त्यामुळे जर तुम्हाला अर्ली मॉर्निंग उठायला आवडतं आणि एकदम शांतता जर अनुभवायची असेल तर आता आम्ही एक्सपेक्ट करतो. आता वाजल्यात प्रेरणा 8:30 ना, 8:45 झालेले आहेत. तर बघूया 9 वाजेपर्यंत तरी दोडापेटा पीकला पोहोचलो. किती शांतता आहे की पर्यटक ऑलरेडी पोहोचलेले आहेत. आपल्याला तिकडे गेल्यावरतीच बघायला मिळेल. पण बघा, उटी मेन शहर, मेन सिटी. समोर दूरवर तुम्ही बघू शकता भरपूर घरं अशी. आणि व्हॅलीचं शहर आहे, मध्येच लेक आहे आणि लेकच्या आजूबाजूला सगळ्या डोंगरावरती शहर आहे. इकडे तुम्हाला बहुतेक सगळं मिळून जातं ना. कालपर्यंत आपण झोमॅटो स्विगीवरती बघत होतो तर सगळंच आहे. KFC तुम्ही म्हणजे हॉटेलला फक्त स्टे घेतला आणि झोमॅटो स्विगीवरून जरी ऑर्डर केला फूड तरी येऊन जातं तुमच्या रिसॉर्ट पर्यंत. येस. ओके, सो ते पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. किंवा जर तुम्ही मार्केटमध्ये राहता तर तुम्ही वॉकेबल आहात. ओके, आणि शॉपिंग तर काल प्रेरणाची तुम्ही बघितलात तर अजून पण करायची आहे. येस. ओके, सो तर ती आपण आज संध्याकाळी करू आरामात, त्या काही नाही आहे. ओके, सो कारण उद्या आपण सकाळी निघणार आहोत कोकला जायला. सो आता आपण मेन जो पॉइंट आहे इकडचा, मेन जो चौक आहे जवळ आलोय. पेट्रोल पंप लागायला लागले ना. टोटल 3 पेट्रोल पंप आहेत, मी मोजले आहेत. ओके, CNG नाही आहे. ओके, आणि एक्सपेक्ट पण करू नका. पण पेट्रोल डिझेल वगैरे ॲम्पल अमाऊंट ऑफ आहे, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही. मेन चांगलं आहे की ट्रॅफिक पोलीस पण बऱ्यापैकी असतात ना. हो, आणि खूप कोऑपरेटिव्ह आहेत ते. म्हणजे आम्हाला काल इव्हन रस्ता पण क्रॉस करायचा होता. मी रेस्टॉरंटच्या बाहेर होतो उभे, तर ते स्वतः आले, त्यांनी गाड्या थांबवल्या आणि आम्हाला
येस, आता आम्ही मेन चौकात नाही जातो तर त्याच्या आधीच आम्हाला शॉर्टकट दाखवला वाटतं, तर त्याच्यामुळे हा शॉर्टकट घेऊया आणि आपण पुढे जाऊया. ओके सो या आय थिंक प्रेरणा काल आपण नाही तो तिथून नाही ते रेनबो कॉटेजेस आपण बघितलेलं वाटतं ते याच रोड नाही ते यार नाही ना, ते बघा ते खालती गेलं रेनबो कॉटेज वाटतं प्रेरणा. सो बघा आता आपण क्लाइंब करायला सुरुवात केलेली आहे. जास्त अंतर नाही आहे, अंतर फक्त 10 किलोमीटरच आहे, पण चढणीचा रस्ता आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. सुरुवात तर झालेली आहे, भेटूया लवकरच. आणि गुगल मॅपने आम्हाला फसवलं बघा, आता इकडे छोट्याशा रोडला आणून ठेवलं आहे कुठेतरी. आता चला युटर्न मारूया परत. सो आजच्या दिवसाचा लेसन नंबर 1, गुगल मॅपवरती पटकन ट्रस्ट करू नका, स्पेशली छोटी गल्ली असेल तर. कुठून पण तो फिरवत होता, नशीब व्हायला योग्य वेळी युटर्न मारला, नाही अडकून पडलो असतो. आता आपण मेन रोडला लागलोय आणि मेन रोड काय सोडायचा नाही आपल्याला. आणि अजून 5 किलोमीटर आहे, 16 मिनिटं. समोर तुम्ही बघू शकता टी प्लांटेशन नवीन पण केलं जात आहे. आणि या सगळ्या आय थिंक कर्नाटकाच्या बस आहेत, घेऊन चालल्यात का वरती दोडापेटा. तो छोटा रस्ता आहे त्याच्यामुळे ओव्हरटेक करताना पण जरा सांभाळून. मग ते एवढंच होतं की यार बसचा सगळा धूर निघत राहतो, असं वाटतं की बसला ओव्हरटेक करावं, मुश्किल होईल वाटतंय. बसनेच ओव्हरटेक केला त्या रिक्षाला. सो बघा असे वणावणाचे रस्ते आहेत आणि दुतर्फा भरपूर झाडी आहे, त्याच्यामुळे लिटरली झाडांच्या सावलीतूनच आपला प्रवास चालू आहे. आणि इथे थांबलो आहे, तिकडचे जे ओनर आहेत त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की इकडे तुम्ही सकाळी या म्हणजे जरा गर्दी कमी मिळेल, नाहीतर हां जर ट्रॅफिक झालं तर मग इथे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे कसं क्लच प्लेट तुमची गरम वगैरे होऊ शकते, एखादं जरा बस जरी अडकली ना तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा थोडं नॅरो रस्ते आहेत पण अंतर तसं जास्त नाही. आता काही लोक बघा मोठमोठ्या गाड्या ऑलरेडी ते जाऊन आले वाटतं, तर खूपच सकाळी गेले ते. चढतोय बघा रस्ता आपला हळूहळू, अजून 3 किलोमीटर वरती आहे आणि हा रस्ता जरा जास्तच क्लाइंब आहे बघा. आणि आजूबाजूला सगळं निलगिरी फॉरेस्ट आहे. निलगिरी फॉरेस्टचा एक मस्त एक सुवास आहे, सुगंध, तर तो येतोय. आणि इथे तुम्हाला ना एक एंट्री फी भरावी लागते, पण ऍक्च्युली तुमचा ना फास्टॅग असेल तर त्याच्यावरतीच काम होऊन जातं, कट होतात. 40 रुपये एंट्री फी आहे. तर वरती चढतोय आपण बघा, अजून क्लाइंब करतोय. मला असं वाटतं हा बेस्ट पीक असणार आहे. इथून सगळं आपलं उटीचं दर्शन होऊन जाईल. बघा गाडी यांची चढत नाहीये. पुढे आपली महाराष्ट्राच आहे. MH42 तो महाराष्ट्राचा पण बरंच पब्लिक आहे उटीला. गाड्या तर बघतोय आणि माणसं पण आहेत, गप्पा मारताना दिसतात. काही सबस्क्रायबर पण भेटले आपल्याला, आलेत बरेच जण उटीला फिरायला. हा ते आम्ही एक्सपेक्ट करत होतो की उटीमध्ये वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणात, कारण थोडं आपल्याला लांब पडतं ना, तरी लोक इथे फिरायला येतात. आणि असं नाही की नुसते म्हणजे मुंसाठी कपल वगैरे येतात, फॅमिलीज पण आहेत. हा प्रॉपर फॅमिलीज वगैरे दिसले आम्हाला. काल जे होते आपले सबस्क्रायबर ते म्हणजे हस्बंड वाईफ आणि 2 मुलं. ओके तसे होते. नंतर एक मोठा ग्रुप होता कोल्हापूरचा, एक अजून एक मोठा सोलापूरचा ग्रुप होता. सो ऑलमोस्ट आय थिंक जवळ येतोय, अजून 1.5 किलोमीटर जायचं आपल्याला. इथे कुठेतरी पार्किंग बघावी लागेल आपल्याला, अजून एक मिनिट काइंड ऑफ. अच्छा जाण्याचा रस्ता आणि येण्याचा रस्ता त्यांनी वेगवेगळा केलेला आहे, तो तिकडे येण्याचा, कारण मग तेच ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यता जास्त होते अशा वेळी. पण एक चांगली गोष्ट आहे, आज आम्ही ऑड डेला आलेलो आहे. ओके, म्हणून मला असं वाटतं गर्दी पण कमी आहे तशी. आज मंगळवार आहे ना पण गाडी चढते हळूहळू, त्यांच्या स्पीडने आम्हाला चालावं लागतंय. फुल ऑन जंगल. कसं वाटतं प्रवास? आणि यस लवकरच या, जर तुम्ही लवकर नाही आला तर तुम्हाला पार्किंग मिळणं डिफिकल्ट होणार. ओके सो बघा आता आमची गाडीला चांगला पार्किंग मिळालं, आता टेन्शन नाही. यस सो दोडापेटा वेलकम्स यू. आणि अरे वा इकडे पण बरंच खाण्यासाठी वगैरे ऑप्शन्स आहेत प्रेरणा. हां गरमागरम ब्रेकफास्टसाठी. मला वाटतं सगळे मॉर्निंगलाच येतात इथे. शाळेचं पाणी पण आहे बघा. टी पार्क 3 किलोमीटर, नेहरू पार्क 22 किलोमीटर, बॉटॅनिकल गार्डन 9 किलोमीटर, रोज गार्डन 10. सो मला असं वाटतं आता आम्ही इथेच थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊ किंवा काहीतरी खाऊन घेऊ. सो बघा इथे मस्तपैकी सगळं गरमागरम तुम्हाला मिळेल, हेल्दी फूड मॉर्निंग ब्रेकफास्टचं. तर आम्ही पण खाणार आहोत, आल्यानंतर मस्तपैकी इथे खाऊन घेऊया. आधी आपण पीकला लावूया. शॉपिंग पण पॅराडाईज आहे, बऱ्याच गोष्टी आहेत शॉपिंगसाठी. आणि थोडीफार गर्दी झालेली आहे, माहिती नाही बाबा. अंडी आहे, तुम्हाला सांगा कमेंट करून माहिती असतील तर. आणि आय थिंक ही इथे गरम करून दिली जातात अंडी. आणि त्या बरेचसे फ्रूट्स वगैरे पण ठेवलेले आहेत. हे बघा हे आपलं आलूबुखार आहे छोटंवालं. अजून दुकानं उघडत आहेत. आणि इकडे एंट्री फी आहे 10 रुपये पर पर्सन. तर या आणि दोडापेटा पीकला आलेलो आहोत आपण. आणि बघा मस्तपैकी गरमागरम मॅगी खातात लोक, एकदम टिपिकल हिल स्टेशनची वाईब आली. ग्रुप फोटो वगैरे काढले जातात. दिस इज दोडापेटा पीक व्ह्यू टॉवर. वरती जाऊच होता आपण, तिकडून आतमध्ये जायचा रस्ता आहे, जाऊया. काय
असंच वातावरण आहे, चांगलीच थंडी आहे हा पण हे सगळं फॅमिली क्राऊड आहे. तिकडे पण एक गार्डन आहे वाटतं, दुसरा काही पॉईंट आहे तिकडे पण खाली जातात सगळेजण. गार्डन आहे वाटतं एक. सो खूप वेल मेंटेन आहे सगळं. आणि वाव उटीशावर तुम्ही बघू शकता इथून मस्तच व्ह्यू आहे ना. हे आता वरती चढूया, थोडंच अंतर राहिलं. मला वाटतं तुम्ही हा एक पीक केलात ना सगळे पीक झाले. आणि तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला मस्त उटी शहराचं दर्शन होत आहे. आणि अशी थंड हवा सुटली आहे ना मस्तपैकी, चेहऱ्यावरती असं एक थंडावा जाणवतं. वा भारीच आहे एकदम. हा 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 किती ग्रीनरी आहे. फुल्लॉन मला वाटतं ही सगळी निलगिरीचीच झाडं आहेत. त्याच्यामध्ये बसलेलं असं हे उटी शहर. आणि तिकडेच कुठेतरी खालती लेक पण आहे, तिकडे पण आपण जाऊच बोटिंग करायला. मैंने प्यार किया. मराठी माणसांचे आवाज येतात. प्लास्टिक काय म्हणा सुसा टॉवर आहे ॲक्च्युली. आणि उतरताना असं काहीच नसतं. तो हा तर एकदम भारीच व्ह्यू आहे. ओके उटी शहराचा जेवढं पाहावं तेवढं मन भरून येत नाही. अजून वाटतं बघा पाहत राहावं. आणि एवढं मस्त वातावरण आहे ना, मला असं वाटतं उटीला तर तुम्ही आलंच पाहिजे एकदा. काय माहिती एवढे वर्ष मी का नाही आलो. आजचा मुहूर्त होता वाटतं बरं. येस हां कारण ॲक्च्युली म्हणजे आपण एक्सपेक्ट नाही करू शकतो ना की साऊथ इंडियामध्ये एवढं आपलं छान थंडगार क्लायमेट आणि ते सुद्धा मेमध्ये एवढं सुंदर क्लायमेट. आपण नेहमी विचार काय करतो मेमध्ये आपण जाऊया नॉर्थला. हां तो आता अशी बरीचशी ठिकाणं आहेत लाईक कोडाईकनाल पण आहे, कुर्ग पण आहे. कुर्ग इज व्हेरी नियर बाय टू अस ॲक्च्युली. कोडाईकनाल पण खूप छान आहे. हां वायनाड वगैरे पण जवळ आहे आपल्या, तर आपण ते पण असे प्लॅन करू शकतो म्हणजे असंच रिलॅक्स ट्रिप म्हणून. सो आता काहीतरी पेटपूजा करूया पण ना, काहीतरी हेल्दी फूड चला. किंवा यू नेवर नो मॅगी पण खाऊ शकतो आपण या. आणि मागेकडे त्यांना आज गार्डनकडे जाण्याचा रस्ता वाटतं. काय आहे ते आम्हाला पण नाही माहिती, तिकडे खाली गेल्यावरतीच कळतं. पण मस्त बनवलं असं बघा. जुरासिक पार्कची मूवी होती ना तसं काहीचा फील आला. या आय थिंक हे गार्डनच आहे. आणि पुढे पण एक पीक आहे वाटतं काहीतरी. लेट्स सी खाली गेल्यावरतीच कळेल. आणि खारियारात शांत पण तुम्ही हा उटीचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. ते पण बघा भरपूर गर्दी आहेच. फोटो सेशन चालू आहे. भारीच दिसते बघा ना उटी. हो बघा जरा उशीर झाला तर अशी लाईन लागणार. भरपूर गर्दी झाली बघा. तर सकाळी जरा लवकरच या पॉईंटला, तुम्हाला गर्दी लागणार नाही आणि योग्य वेळात तुम्ही खाली उतरून जा. बाकी बॉटॅनिकल गार्डन म्हणा, लेकला म्हणा, बोटिंग ठीक आहे सिटीमध्येच आहे ते. पण आता जरा फ्रीज मॅग्नेट बघतोय. आणि इकडे एक चांगली गोष्ट बघा, सगळ्यांना कापडाच्या सगळ्यांना कागदाच्या पिशवीमध्ये देतात. आम्ही 10 घेतला 100 रुपयाला ना. सो आणि बघा आता आजचा ब्रेकफास्ट हेल्दी ब्रेकफास्ट आहे. आंटी आहेत यस. आणि त्याच्यामध्ये सगळं टाकणार आहेत आता बघा. पहिल्यांदा गेला कांदा, त्यानंतर त्याच्यामध्ये मस्त शेंगदाणे बघा ना ते मोठे आहे. त्यामध्ये त्यांनी लिंबू टाकला आहे, कैरी पण आहे हे बघा. सो घेतलेलं आहे. आता जरा टेस्ट करून बघूया आपण. गरमागरम आहे. डाएटमध्ये माझे छोले असतातच. ब्रेकफास्ट किंवा लंचला छान आहे. तर चला आता मी पण खायला घेतो. आणि खतरनाक ट्रॅफिक होता, तुम्हाला पार्किंगला जागा पण नाही मिळणार. किंवा तुम्ही पार्किंग जरी केला तुम्हाला गाडी काढताना पण खूप डिफिकल्ट होईल. त्यामुळे जरा लवकरच या. आता इथे खालपर्यंत अशा लाईन लागलेली आहे. आता या सगळ्यांना वरती यायचं आहे पार्किंगसाठी, म्हणून आम्ही जरा खात होतो. हां हे बघा ना आता कशा गाड्या बघा सगळ्या. लवकरात लवकर या आणि बाहेर पण पडा, जास्त वेळ इथे राहू नका. सो म्हणून आम्ही आता खाण्याचं पण थांबवलं. एवढं टेस्टी होतं पण म्हटलं आधी इथून खाली उतरून जाऊया. आणि आम्हाला KLची गाडी लागली आहे केरळाची. हे साहेब एवढे हळूहळू चालवतात. मगाशी पण त्यांना खाली उतरून सांगावं लागलं कार्ड म्हणून बाबा. हे बघा लाईन बघा फक्त तुम्ही. ओके सो फुल ट्रॅफिक जॅम. सो थँक्स टू आमचे जिथे राहिलो आहे रिसॉर्टचे ओनर, त्यांच्यामुळे आम्ही आज सकाळी आलो. हे बघा ना बघा कशा एकदम. आता हा का जात नाही आहे काय माहिती नाही यार. एवढा हळूहळू चाललाय ना. यांचा रुमाल पडलेला आहे. त्याच्यामध्ये पण पब्लिक ओव्हरटेक करते त्यामुळे ऐकणार नाही. सो लाईनच लाईन. आता या सगळ्या गाड्या कधी वरती पोचणार आणि कधी त्यांना पार्किंग मिळणार. तर आम्ही तर आता सुटलो आहोत. तर जरा बरोबर खाली उतरूया थोडे. तर इथेच बाजूलाच एक टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरी. ओके सो ऑन द वे आम्ही बघितलेलं. तर आपण मे बी आपण तेच व्हिजिट करूया प्रणा आधी. आणि आता जिथे टोल घेतला ना तिथे तर बापरे खूपच मोठी लाईन आहे बाबा. तुम्ही येताय तर सकाळी जेवून जा इथे या पॉइंटला. सकाळी लवकर या आणि मग घरी जाऊन म्हणजे परत झोपा हॉटेलवर. तुम्हाला जरा थोडा रिले करायचा असेल, तुम्हाला थोडा आराम करायचा असेल तर नंतर करा, पण आधी सकाळी इथे येऊन. कारण तर इथे जेवढं ट्रॅफिक आहे त्या सगळ्यांना तिथे टोल घेऊन पुन्हा वरती जायचं आहे. काही टोल देऊन पण जाणार आहेत पीकला, काही
काही सरळ पण जाणार आहे, 2 रस्ते होते हा ना 2 प्रगत. रस्ते आता सगळेच अडकले. लवकरच या मग मस्तपैकी आता जे माझे उरलेले आहेत चणे आणि शेंगदाणे ते खाऊन घ्यायचे. आणि बघा समोरच तुम्हाला बोललो ना वेलकम टू टी अँड चॉकलेट फॅक्टरी, तर इथेच आहे. आणि इकडेच ना ईगल्स डेअर ॲडव्हेंचर म्हणून पण आहे. सो तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही इकडे पण जाऊ शकता. या आता आपण इथेच जाऊया. बेंचमार्क चॉकलेट फॅक्टरी म्हणजे बेंचमार्क टी फॅक्टरी. बघा आता इकडे गर्दी नको होते. आणि आता नेक्स्ट स्पॉट झालो आहे टी फॅक्टरी आणि इकडे आहे चॉकलेट फॅक्टरी. आणि गर्दी बघा बऱ्यापैकी गर्दी आहे पण मुव्हिंग पण आहे. तर चला हो सुरू करूया. आणि त्याचबरोबर तुम्हाला इकडे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पण करता येतात. आणि इकडे खाली तुम्हाला पूर्ण उटी शहराचा व्ह्यू पण आहे. ते असा व्ह्यू पॉईंट आहे, मस्त व्ह्यू पॉईंट आहे ना. आणि मला हे सगळं करायचं आहे. समोर टी फॅक्टरी आहे. जगात ऐकत नाहीये. मजा येते यार करायला. चल ना. सो किती मस्त व्ह्यू आहे. आपण मस्त हा व्ह्यू एन्जॉय नको करूया. ना, आपण व्ह्यू नको, आपण ॲडव्हेंचर पण करूया ना. व्ह्यू एन्जॉय करूया आपण मस्त. तिला आलात तर गर्दी तुम्ही एक्सपेक्ट केलीच पाहिजे. आणि बघा मस्तपैकी चहाचे इथे पत्ती आहेत सगळ्या आणि पुढे ही लाईन आहे. सो 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आणि या आता आतमध्ये बघा टी फॅक्टरीमध्ये चहाची प्रोसेसिंग चालू आहे. सगळी हिस्ट्री आहे. वाचून यायची हिस्ट्री. हां पण मी शॉर्टकटमध्ये आहे. आणि चहा सगळीकडे चहा प्रोसेस होतं आहे. ते वरती टाकतात तिथे भरलं जातं आणि मग त्याच्यातून असा चहा येतो आहे. मग याच्यामध्ये प्रोसेस होतो. सो कोण आहे चहा ॲडिक्ट आणि इकडे पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन केली. दही इथे येणार आणि पडणार का आता बघा ही इथे येऊन पडेल आता खालती असं वाटतं. हां बघा बघतात अशी सगळेजण या अशा प्रकारे चहा येतो आहे आता. आणि तो आता तिकडे पण प्रोसेस होता बघा एक लाईनमध्ये येतो आहे. आणि हा इकडे सगळ्या खाली चहा फ्रेश चहा धुवून आणलेला आहे. आणि आता हा इथे खाली पडणार आणि मग प्रोसेसिंग सुरू होणार. हा बघा हां बघा पडला सगळा चहा. आणि मग इकडे तो मग मल्च केला जाईल. तुकडे होतात बघा. आणि मग तो असाच खाली जाणार. आणि तो बघा तिकडे पडलेला कट होऊन आता बघा इकडे खाली चालला आहे तो. याने कसा बहुमजली प्रोसेसिंग प्लांट बनवलेला आहे. येतो इथे कट होतो आणि खाली जातो. तर इकडे तो खाली जातो याच्यातून आणि इकडे खाली प्रोसेस बनवून सुरू होतो. हां आता प्रत्येक ठिकाणी ना तो बारीक होत चालला आहे बघा. इकडे अजून बारीक झाला. सो अजून एकदम स्मूथ होतं आहे बघा ते. आणि तिकडे आता एका मोठ्या गुगीमध्ये जातो. गुगी द लीफ विच हॅज बीन कट इन टू अ टायनी पार्टिकल नाव एंटर्स इन टू गुगी लार्ज अल्युमिनियम ड्रम विच रन्स at normal speed. The deep particles while passing through this machine the needed rounded shape and density. म्हणजे हा एकदम आता बारीक होऊन आले इथपर्यंत. आणि या ॲल्युमिनियमचा जो ड्रम आहे ना त्याच्यामध्ये त्यांना जो गोल शेप येतो ना तो दिला जातो गरम करून. पुढे ते दिसेल आपल्याला. आणि समोर बघा आता ज्या ॲल्युमिनियम ड्रममधून जी गोल पार्टिकल म्हणजे चहा बनलेलीच आहे बाहेर आल्यानंतर त्याला जरा गरम केलं जातं आहे. फर्मेंटिंग फ्लोअर. तर बघा याच्यामध्ये काय होतं आहे बघा त्याला थोडं रोल केलं जातं. बघा एकदम गरम वाफ आहे. कारण याच्या पुढचं जे आहे ते ऑलमोस्ट आता चहा बनत आलेला आहे. बघा आता प्रोसेस झालेला चहा आहे ना तो आता इकडे बघा मशीनवरती गोल फिरतो आहे आणि तिकडून बाहेर येतो आहे असं गोल फिरून. आणि इकडे बघा पॅकेजिंग चालू आहे चहाचं दिसतंय ते बघा त्याच्यातून बाहेर येतो. ते चहा रेडी आहे. आणि चहा फॅक्टरीचा व्हिडिओ संपलेला आहे. आता चॉकलेट फॅक्टरी इथूनच जायचं आपल्याला. चहा प्यायचा मूड झाला प्रेरणा आता घरी जाऊन चहा पिऊया. आता खाली जाऊन चहा पिऊया. आणि बघा त्यांनी इच्छा पूर्ण केली. आता त्यांनी इकडे चहा देत आहेत ते आपल्याला गरम. प्रेरणा ट्राय करणार का तू? अच्छा पहिल्यांदा गरमागरम चहा. आला आपला चहा मस्तपैकी. या आता चहा पिऊन घेऊया. आणि फक्त गर्दी बघा चहा घेण्यासाठी. चहा घेतात वेगळ्या प्रकारचा चहा. पण आमच्याकडे घरामध्ये सोसायटी चहाच लागतो मग आम्ही काय घेत नाही आहे. आता चॉकलेट फॅक्टरीला इथून जरा रस्ता आहे समोर चॉकलेट फॅक्टरीला जाऊया चला. सो वेलकम टू चॉकलेट फॅक्टरी आणि कॉफी अँड स्पायसेस. आणि तुम्हाला इथे वेलकम केलं जातं चॉकलेट देऊन. सो चॉकलेट फॅक्टरी. सो बघा इकडे बघा मस्त असं चॉकलेट बनतं आहे आतमध्ये. वेगवेगळे चॉकलेटचे ड्रम आहेत त्याच्यामध्ये बघा मस्त प्रोसेसिंग केलं जातं. आणि इकडे वेगळ्या प्रकारचं चॉकलेट बनवलं जातं. इकडे तुम्ही चॉकलेट परचेस करू शकता. तो तर टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरी नंतर आपण निघालो ते बॉटनिकल गार्डनला. आता हे बॉटनिकल गार्डन तर खूप मोठं आहे. ओके सो आता त्याचं तर आपल्याला पार्किंग बघावी लागेल. फायनली बॉटनिकल गार्डनच्या तिथे पार्किंग मिळालेली आहे. प्रेरणा काहीतरी बघते आहे शॉपिंगसाठी. आणि तिथं गार्डनमध्ये जाऊया. तो वेलकम टू बॉटनिकल गार्डन. आणि तिकीट आहे पर पर्सन 100 रुपये. तर या आणि 10 वर्षाच्या खाली मुलांना 50 रुपये. आणि बॉटनिकल गार्डनमध्ये आपलं स्वागत केलं आहे. बघा मस्तपैकी अशा फुलांनी काय मस्त वाटतं ना गार्डन. असं काही असं बॉटनिकल गार्डनचा परिसर आहे. आणि बघा वेगवेगळ्या प्रकारची गार्डन आहे तिकडे. जपान गार्डन, लोअर गार्डन, फन हाऊस, मेगा लॉन, ग्लास हाऊस, राजभवन, न्यू गार्डन, कल्याण गार्डन, कन्झर्वेटरी, हेरिटेज बिल्डिंग, ड्रिंकिंग वॉटर, बरंच काय काय आहे. सॉरी बघा असं एंट्रन्स आहे. बघा फुलंच फुलं.
काय गार्डन आहे बघा हे मस्त. पण आता फुल फोटोंच्याच मागे लागली आहे. संध्याकाळपर्यंत आज फोटो सेशनच आहे वेगवेगळ्या फुलांबरोबर. आणि बघा ना ही छोटी छोटी फुलं बघा यार, काय व्हेरिएशन आहे. इकडे तर मस्तच वाटतात. आणि ही तर बेस्ट आहे व्हेरी गोल्ड. गोंडा खालती आहे, वरच्याचं नाव मला माहिती नाही. तुम्हाला नाव माहिती असेल तर सांगा मला. मस्तच वाटतात नाही असं वाटतं आर्टिफिशियलच आहे इन अ वे. अशा प्रकारे फुलली आहेत ते. गोंडा, डेझी, कॅनिड्रॉफ असे लांबपर्यंत सगळे फुलंच फुलं. व्हाईट डेझी पण बघा ना काय मस्त वाटतात. सो बघा अशी मोठमोठी झाडं पण आहेत आणि छान सावली पण आहे. बघा तिकडे पण बघा. आणि ही फुलं तर बघा ना केवढी मोठी आहेत. तिकडे भारताचा नकाशा पण बनवला आहे. आणि आता जरा आम्ही बसलो आहोत आणि सकाळीच उठलो आणि गेलो तिकडे. आता थकायला झाला. आता जरा आराम करूया गार्डनमध्ये. आणि बघा ना आज किती दिवसानंतर चिमणी बघितली. चिमणी आजकाल ना दिसण्याशीच झाली आहे मुंबईत. दिसतच नाही. लहानपणी तर भरपूर दिसायची. अजून एक आला आज चिमणा आहे वाटतं. चिमणा चिमणा. आता वेळ झाली ती पॉपकॉर्न खायची आणि ज्यूस प्यायची. आणि गार्डनमध्ये सगळे खेळतात आणि कोणीतरी सेलिब्रिटी आले बघा, म्हणजे पॉलिटिशियन आल्यात. गाड्या गेस करू शकता का कोण आलं असेल. कर्नाटकमधलंच कोणतरी असेल. पण कुठच्या गाडीमध्ये असेल. गार्डन तर भरपूर मोठं गार्डन आहे आणि आयडियली तुम्ही फॅमिली बरोबर येता तर तुमच्यासाठी मस्तच आहे. खेळायला वगैरे सगळेजण असे बसलेले असतात. तुम्ही टाइमपास करू शकता. जस्ट मी टाईम. सो आता वाजली आहे दुपारचे 1 ना. सो वी आर प्लॅनिंग की आम्ही आता जेवायला जातो. हां आणि त्यानंतर मग जरा रूमवरती जातो, रिलॅक्स करतो आणि मग थोडा जरा ऊन कमी झालं की मग आपण बोटिंगला जाऊ. हां बोटिंगला जाऊ. आणि बघा आता ही मुलगी ना बलून काढते. बलून मस्त मोठे मोठे काढते. छोटा ती काढते. हा बापरे थोडा मोठा निघालेला पण तो सुटला नाही. बघायची एकदम सगळे हां छोटे छोटे निघतात आता. लहान मुलांची मजा. तो बघा केवढा मोठा निघाला बघा तो. अरे बापरे तो. हे बघा आता मागवली ती आज मस्तपैकी चिकन बिर्याणी आणि चिकन टिक्का. आणि मस्तपैकी असा आपला हा व्ह्यू. आणि आता मस्तपैकी आमच्या रूमवरती चालू आहे आणि इकडेच बसून आता जेवणार आहोत. थोडं रेस्ट करू कारण आता आपल्याला प्रेरणा संध्याकाळी फक्त बोटिंगसाठी ना लेकला जायचं आणि नंतर मग आम्ही इथे जाऊन चिल करू. बोटिंग आणि शॉपिंग. ओके आणि नंतर मग इथेच बाल्कनी देऊन रिलॅक्स करू. काहीच नाही, छोटं छोटं असं फ्रीज मॅग्नेट वगैरे असं सगळं घ्यायचं. ओके हां सो बघूया. सो आता या जरा जेवून घेऊया.